जय हिंद मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन महत्वाची अपडेट घेणार आहोत. एक म्हणजे ठाणे शहर आणि दुसरं म्हणजे मुंबई लोहमार्ग. या दोन महत्वाच्या जिल्ह्यांची अपडेट घेणार आहोत. पहिले अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की ठाणे शहराचं जे 1600 मीटर आहे, 1600 मीटर रनिंग आहे किंवा 800 मीटर रनिंग आहे, ह्या कशा पद्धतीने होणार. कारण दरवर्षी काय होत होतं, रोडवरती रनिंग होत होतं, पाईपलाईनला रनिंग होत होती. हा जो इव्हेंट आहे पाईपलाईनला होत होता आणि 100 मीटर आणि गोळाफेक, 100 मीटर आणि गोळाफेक हे जे दोन इव्हेंट आहेत, हे दोन इव्हेंट ग्राउंडला होत होते. तर या वर्षीची काय सिच्युएशन आहे, कारण ठाण्याचा जो आयुक्त आहे तो बदललेला आहे आणि आयुक्त बदलल्यामुळे आता सध्याच्या कंडिशन मध्ये ठाण्याचा ग्राउंड जे आहे ते तयार झालेला आहे. अशा पद्धतीने ग्राउंड आहे. लक्षात घ्या, ग्राउंड एकदम मस्त बनवलेला आहे. रोड एकदम चांगला आहे. 400 मीटरचा ट्रॅक आहे. 99% म्हणजे 99% आता जो तुमचा मुंबई ठाणे शहराचा जो काही ग्राउंड आहे तो 400 मीटरच्या ट्रॅक वरती होणार आहे. पोलीस मुख्यालयाला ग्राउंड आहे. ठीक आहे, 400 मीटरचा प्रॉपर ट्रॅक आहे आणि प्रॉपर बनवून दिलेला आहे. विदाऊट शूज जरी पळाले तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही, अशा पद्धतीने ट्रॅक तयार करण्यात आलेला आहे. ट्रॅक पूर्णपणे मातीचा आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. मातीचा ट्रॅक आहे. धूळ उडण्याची तर शक्यता आहेच, कारण ग्राउंड म्हटलं, मातीचा ग्राउंड म्हटलं त्या ठिकाणी धूळ असणार आहे. पण 400 मीटरच्या ट्रॅक मध्ये जर तुम्ही आता 1600 मीटर 5-15 5-20 जर जात असेल तर तुमचा या ठिकाणी आउट ऑफ बसू शकतो 1600 मीटर किंवा 800 मीटर. 400 मीटरचा ट्रॅक असल्यामुळे मुलींसाठी जो 800 मीटर रनिंग आहे ते सुद्धा तुम्हाला इझिली 2 राऊंड मध्ये कंप्लीट करता येणार आहे. म्हणजे आता तुमच्याजवळ 20 दिवस आहे, त्या 20 दिवसांमध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करायची 400 मीटर ट्रॅकची ठाणे शहरावाल्यांसाठी, आणि चांगला आहे. त्यात 100 मीटरचा ट्रॅक अतिशय उत्तम आहे, अतिशय उत्तम आहे. तुम्ही स्पाइक यूज करू शकतात सध्या तरी, पण अंतिम निर्णय काय होईल काय भरोसा नाही. पण तुम्ही ठाण्याला स्पाइक यूज करू शकतात 100 मीटर साठी आणि अधिक मार्क मिळवू शकतात. बाकी सर्व तुमच्यावरती आहे. आणि जवळपास ठाणे शहराचा सुद्धा 20 जानेवारी पासून ग्राउंड स्टार्ट होण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो, पण 20 जानेवारी पासून ट्रॅक ठाण्याची जवळपास ग्राउंडचं काम अतिशय वेगवान चालू आहे. ग्राउंड जवळपास होत आलेला आहे, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी फायदा होऊ शकतो. ठीक आहे, आता पुढचा आहे मुंबई लोहमार्ग. मुंबई लोहमार्गवाल्यांसाठी 5 जानेवारी ते 10 जानेवारी दरम्यान हॉल तिकीट येण्याची शक्यता आहे. ठीक आहे, हॉल तिकीट येण्याची शक्यता आहे आणि यांचं ग्राउंड तर ऑलरेडी रेडी आहे. कारण यांचं कसं आहे, 400 मीटरचा ट्रॅक आहे, सिंथेटिक ट्रॅक आहे 400 मीटरचा, आणि दरवर्षाप्रमाणे ग्राउंड तिथंच होणार आहे. जे काही पुरुष उमेदवार आहे त्याने 400च्या 4 राऊंड मारायचे आहेत, म्हणजे 1600 मीटर आहे. ग्राउंड अतिशय उत्तम आहे. 100 मीटरला सुद्धा सिंथेटिक आहे, त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. 100 मीटरला या ठिकाणी सुद्धा स्पाइक अलाउड आहे. ठीक आहे, आणि शक्यतोवर जे 1600 मीटरचा ट्रॅक आहे तो चीप नुसार होणार आहे. इथं पण जे काही ठाणे शहराचं तुम्हाला बोललो होतो ते सुद्धा 1600 मीटरला 800 मीटरला चीप असणार आहे. या ठिकाणी सुद्धा 1600 मीटर 800 मीटरला चीप असणार आहे. आणि जे काही हॉल तिकीट आहे ते 5 ते 10 जानेवारी दरम्यान सर्वांचं येण्याची शक्यता आहे. 20 जानेवारी पासून शक्यतोवर ग्राउंड सुरू होईल, पण याच्यामध्ये बदल होऊ शकतो. ऐन टाइमला गव्हर्नमेंट काय निर्णय घेईल काहीच भरोसा नाही. पण आता मुंबई शहरवाले आणि मुंबई लोहमार्ग ज्याने फॉर्म भरला असेल त्यांनी रेडी राहायचं आहे. बघा मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही गेल्या वर्षभरापासून जर चांगली प्रॅक्टिस करत असाल तर तुम्हाला हे ग्राउंड काहीच वाटणार नाही. जसं तुम्ही आपण प्रॅक्टिस करतोय त्याच्यापेक्षा कमी वेळामध्ये हे देतात. आणि दुसरी गोष्ट, एक फायदा या ठिकाणी असा आहे की इथे जास्त लटकून ठेवत नाही. दिवसभर लटकून ठेवणं वगैरे असा काही प्रकार नाही. मोजकेच मुलं घेतात, पटापट ग्राउंड करून घेतात. आता याच्यामध्ये काय होणार, कदाचित भरोसा नाही, चालकचे सुद्धा पहिले ग्राउंड होऊ शकतात आणि महिलांचा सुद्धा पहिले ग्राउंड होऊ शकतो. त्याच्यानंतर कदाचित पुरुषांचा ग्राउंड सुरू होईल. कधी गव्हर्नमेंट काय निर्णय घेईल हा सर्वच निर्णय ते पोलीस आयुक्तांना आहे आणि गव्हर्नमेंटला आहे. अगोदर चालकचा पण होऊ शकतो काही जिल्ह्यांमध्ये अगोदर शिपाईचा होणार, नंतर बाकी चालक, लोहमार्ग, नंतर कारागृह वगैरेचा ग्राउंड होणार.
हा सगळं निर्णय आपल्याला 5 जानेवारी पर्यंत सर्व काही क्लिअर होऊन जाणार. तोपर्यंत तुम्हाला एकच गोष्ट सांगेल, तयारी चालू ठेवा आणि पूर्ण फोकस स्वतःवरती द्या, पूर्ण ताकद लावा आणि ग्राउंडला चांगल्यात चांगले मार्क मिळवा. लक्षात ठेवा, आपला टार्गेट हा प्लस झाला पाहिजे. 40+ ग्राउंड घेतलात तर तुम्ही ठाण्याला सुद्धा क्वालिफाईड होऊन जाणार, तुम्ही मुंबई शहराला सुद्धा क्वालिफाईड असणार आणि मुंबई लोहमार्गाला सुद्धा क्वालिफाईड असणार. फक्त तुम्हाला मार्क 40+ गेले पाहिजे. चला तर मित्रांनो, आता लागा तयारीला. काहीच दिवस राहिले, लवकरच तुमचं ग्राउंडला होणार आहे सुरुवात.